हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत न्यू चॅप्टर. त्याचं नाव आहे स्नायुशारी. तर स्नायुशारी म्हणजे काय? तर स्नायू आपल्या बॉडीमध्ये असतात, तर त्याला आपण मॉडर्न मध्ये आपण त्याला लिगामेंट असं म्हणू शकतो. तर ते स्नायू आज आपण आयुर्वेदानुसार बघणार आहोत. तर जे लिगामेंट आहे म्हणजे स्नायू, त्याची व्याख्या काय आहे? स्नायू रीती शनाकार उपधातू विशेष येण धनुषी नाही येते. म्हणजे काय की स्नायू जे आहे हे दोरीप्रमाणे त्याची रचना आहे. म्हणजे स्नायू म्हणजे लिगामेंट्स आपल्याला माहिती आहे, त्याचे दोरीप्रमाणे रोप एखाद्या दोरीप्रमाणे त्यांचा आकार आहे, त्यांची रचना आहे, त्यांचं स्ट्रक्चर आहे. मेदाचा उपधातू आहे. म्हणजे काय, जे स्नायू आहे ते मेद धातू जो आहे, जे आपले 7 धातू आहेत शरीरामधले, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, त्याच्यापैकी जो मेद आहे धातू, तर त्याचा हा स्नायू उपधातू आहे. उपधातू हे आपल्याला क्रियाशरीरमध्ये शिकायचं आहे. तर उपधातू म्हणजे त्या मेद धातूपासून तयार झालेला. ठीक आहे. तर मग मेद धातूपासून हा उपधातू तयार झालेला आहे, तो आहे स्नायू म्हणजे लिगामेंट. तर त्याची संख्या किती आहे? त्याची संख्या टोटल आहे 900. तर हे MCQ ला येणार आहे, हे पॉइंट्स आहेत. तर हे संख्या किती आहे स्नायूची? 900. तर आता कशी कशी डिवाइड केलेली आहे? शाखा म्हणजे आपले लिम्स. तर शाखेमध्ये किती आहे? 600. कोष्ठ म्हणजे आपले बॉडी इकडची, तर त्याच्यामध्ये आहे 230. आणि ग्रीवा म्हणजे वरचा प्रदेश, तर त्याच्यात आहे 70. तर असे हे टोटल मिळून 900 आपले स्नायू लिगामेंट्स आहेत. तर आता याचे प्रकार काय आहे आणि त्याची रचना, तर हे सुद्धा आपल्याला, स्नायू हा SAQ ला खूप येण्यासारखा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर हे सगळं SAQ मध्ये लिहायचंय. ठीक आहे. तर स्नायूचे प्रकार, फर्स्ट काय? प्रतानवती म्हणजे काय की हे त्याचे नाव दिलेले आहे आयुर्वेदाने त्याला, की जसे ते दिसत आहे, त्यांचं स्वरूप जसं आहे स्नायूचं, तशा त्यांच्या स्ट्रक्चर वरून त्यांचे नाव पाडलेले आहे. तर स्नायूचे 4 प्रकार आहेत. ठीक आहे. प्रतानवती, वृत्त, पृथुल, सुषिर. तर आता प्रतानवती कुठं असते? प्रतानवती म्हणजे काय? त्याचे स्थान आणि आकार बघू आपण. तर त्याचा आकार कसा आहे? वेलीच्या प्रतानाप्रमाणे. म्हणजे जे वेल असते, जे आपली जे फुलांची जी वेल असते आपल्याला माहिती आहे, तर त्याचा जो हे असतो, स्टेम असतो, तर त्याच्याप्रमाणे हे आपल्याला लिगामेंट दिसतात. तर ते कुठे कुठे असतात? शाखा म्हणजे लिम्स, आणि संधी म्हणजे जॉईंट्स. तर ते तिथे प्रतानवती हे स्नायू असतात. नंतर आहे वृत्त म्हणजे गोलाकार, सर्क्युलर. सर्क्युलर प्रकारचे स्नायू कुठे असतात? वापस शाखेमध्ये, लिम्स मध्ये आणि संधी म्हणजे जॉईंट्स मध्ये. देन पृथुल म्हणजे पसरट म्हणजे सपाट. ते असे कुठे असतात? पार्श्व. ठीक आहे. उर छाती प्रदेशी, पुष्ट बॅक साइडला, शिर आणि हेड रिजन मध्ये. तर तिथे पसरट प्रकारचे हे स्नायू असतात. सुशीर म्हणजे पोकळ म्हणजे हॉलो. ठीक आहे. ते कुठे असतात? आमाशय म्हणजे आपलं हे स्टमक रिजन. पक्वाशय म्हणजे ऍब्डॉमिन म्हणजे इंटेस्टायनल रिजन. तर तिथे, आणि बस्ती म्हणजे आपलं ब्लॅडरचं रिजन. ठीक आहे. तर तिथे पोकळ असतात. पोकळ म्हणजे हॉलो स्ट्रक्चर वाले स्नायू असतात. तर हे तुम्ही लिहून घ्या. तर नेक्स्ट आहे त्याचे कार्य. तर स्नायूचे कार्य काय? आपल्या बॉडीमध्ये लिगामेंट्स आहेत, तर ते का बरं आहेत? त्यांचं आपल्या बॉडीमध्ये काय फंक्शन आहे? तर ते काय करते? स्नायू शरीर बळकट करते. बळकट म्हणजे मजबूत बनवते, त्याला एकत्र ठेवते. ठीक आहे. आणि दणकट ठेवते. दणकट म्हणजे स्ट्रॉंग ठेवते, की त्याला कोणतीही इजा झाली तरी त्याला त्रास होणार नाही आपल्या शरीराला. त्याच्यामुळे जसे बघा, इथे आपल्याला आयुर्वेदाने त्याचे एक हे दिलं आहे की कशासारखे, त्याला एक सिमिलर हे सांगितलं आहे स्ट्रक्चर. ठीक आहे. जसे लाकडाला दोरी बांधून त्या नावेने किनाऱ्यावर लोकांचा भार सहन करून पोहोचते. म्हणजे आपल्याला माहितीये, राफ्ट माहिती असेल की असे
हे असतात, लाकडं असतात आणि त्याला असे दोरी बांधून त्याला पाण्यामध्ये आपण त्याच्यावर त्याचा यूज असं ॲज अ नाव आपण करू शकतो, ठीक आहे. आणि याच्यावर बसून मनुष्य खूप सारे लोक सुद्धा याच्यावर बसून किनारा नदी पार करू शकतात, ठीक आहे. तर तसेच ते जसं लोकांचा भार उचलून किनाऱ्यावर पोहोचवते ही नाव, तसेच जे आपले स्नायू आहे ते दोरी प्रमाणे आहे, ठीक आहे. तर ते काय करते, ते संधी बळकट करते. मग तसेच जे आपली संधी संधी म्हणजे काय, बोन्स असतील, ठीक आहे. तर याच्या मधात असणार आहे स्नायू. तर याच्या मधात जो स्नायू असणार आहे, तर तो स्नायू काय करतो, आपले हे जे दोन बोन्स आहेत त्यांना एकत्र ठेवतो, त्यांना जोडून ठेवतो. जसं या नावेमध्ये हे लाकडांना या दोरीने जवळ एकत्र बांधून ठेवलं होतं, तसं आपल्या दोन बोन्सना स्नायू सुद्धा एकत्र बांधून ठेवतो. आणि त्यामुळेच आपला जे हालचाल आहे, आपला जो शरीराचे जो भार आहे, वजन आहे, ते आपण उचलू शकतो. तर हे स्नायूचे कार्य आहे. तर त्याचे महत्व काय आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये त्याचे महत्व काय आहे स्नायूचे, का बरं असतील ते, की स्नायूला इजा झाल्यास मनुष्याची हानी होते. कारण स्नायू हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बघितलं तर स्नायू नसतील तर, जर लिगामेंट नसेल तर जॉईंट हा खूप काळ टिकू शकणार नाही, ठीक आहे. म्हणून मनुष्याची हानी होईल जर स्नायू आपल्या लिगामेंटला काही इजा झाली तर. तर हे व्हायटल आहे आपल्यासाठी. आणि चिकित्सा, शस्त्रकर्म यासाठी स्नायूचे ज्ञान महत्वाचे. चिकित्सा म्हणजे काय, की सपोज आपण काहीतरी मेडिसिन देतोय, त्याचे काहीतरी उपचार करतोय त्या व्यक्तीवर, तर ते आपल्याला लिगामेंटचं ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे. कारण जर त्याचा काही जॉईंटचा प्रॉब्लेम असला आणि आपल्याला लिगामेंटचं ज्ञान नाहीये, तर आपण त्या लिगामेंटला सुद्धा त्याला हानी पोहोचू शकतो. आणि शस्त्रकर्म ऑब्व्हियसली सर्जरीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट, कारण आपण सपोज काही ऑपरेशन करत आहोत, ठीक आहे, आपल्या हा बोन्सचं, तर त्याच्यामध्ये जर चुकून तो लिगामेंट टियर झाला तर त्याचा पूर्ण जो तो लिंब आहे तो सुद्धा निकामी होऊ शकतो. म्हणून सुद्धा स्नायूचे म्हणजे लिगामेंटचे ज्ञान आवश्यक आहे. कारण हे आपल्याला, ते जर नसेल तर आपली बॉडी ही अशी एकत्र जोडून राहू शकणार नाही. त्याच्यामुळे हे लिगामेंट, स्नायू, शरीर हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचा MCQ हा येऊ शकतो पेपरमध्ये, एक्झामला. तर हा आपला स्नायू शरीर झालेला आहे. थँक्यू.